ठीक आहे बाळ, तुझं वय किती आहे सांग? 22 वय आहे. ओके. लास्ट आपल्याकडे ज्या वेळेला आली होतीस त्यावेळेला तुझी जर्नी मला शेअर करायची आहे. दादा, तुला एक माहिती आहे, इंस्टाग्रामवरती मी सगळ्यात एक पहिला रील्स टाकली होती की नाशिकवरून माझ्याकडे 2 मुली आल्या होत्या, न सांगता होत्या. म्हणजे त्यातली मुलगी म्हणजे ही स्वतः आहे. ओके. मला भविष्यात आठवण राहावी म्हणून हा व्हिडिओ काढते. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तू कधी जूनच्या दरम्यान आली होतीस? हो. म्हणजे तू सांगू शकते, या पुढे जरा. हो, जून मध्ये आले होतेस. म्हणजे तुझं तू सांग, कितपर्यंत आतापर्यंत काय काय घडलं ते तुझा प्रवास तू सांग. सर्वात पहिल्यांदा माझी हाईट 152 पॉईंट. मोठ्याने बोल. सर्वात पहिल्यांदा माझी हाईट 152.34 होती. त्यानंतर मॅडमचे आतापर्यंत 3 डोस घेतले आणि आता आज माझी हाईट 155.1 बसली आहे आणि आता ती भरतीला बसली हाईट. ओके. ज्यावेळेला मला तुझा प्रवास एक पूर्ण धक्कादायक होता माझ्यासाठी. पण 11च्या दरम्यान तू आणि तुझी मैत्रीण आली होतीस. तुला माहित नव्हतं, मी कॉल रिसिव्ह करत होते. तावड्या हॉटेलला उतरली होतीस, कॉल करत होतीस, कॉल रिसिव्ह केला नव्हतास. त्यावेळेला अचानकच मी कसा कॉल उचलला नाही, घाबरलेल्या, मी कॉलच नाही रिसिव्ह केला तरी पण तुम्ही घाबरलेल्या दबदब्या आवाजात सांगत होते की मॅडम आम्ही नाशिकवरून आलोय, आम्हाला काय समजत नाही करत. म्हणजे नाशिकवरून एवढी जिद्द, आकांक्षा, महत्वाकांक्षा डोळ्यामध्ये कुठेतरी घेऊन येते. आणि आज सगळ्यात महत्वाची, आज तिनं जिद्द पूर्ण करून दाखवली. तिची 3 महिन्यामध्ये 3 सेंटीमीटर, 4 महिन्यामध्ये का 3 महिन्यामध्ये 3 डोस कम्प्लीट झाले. मी तिला शब्द दिला होता की त्याच वेळेला की दिला होता, आठवतंय? फक्त माझ्यावरती विश्वास ठेवायचा, बाकी तू काय करत, हाईट मी बसवून देतो. आज दिनांक म्हणजे सगळ्यात सामान्याची गोष्ट म्हणजे हिचं मी हाईट पण वाढवून दिली, हिला दिलेला शब्द पण पूर्ण केला. हिची 3 सेंटीमीटर हाईट वाढवून दिली. सगळ्यात महत्वाची, दोघींची पण, एकीचे पण बसलं, एकीची पण ग्राउंड बसलं, तिची पण हाईट वाढली, तुझी पण. तूच मागे राहिली होतीस, तू तरी पण येत राहिलीस एवढ्या लांबून. तुमच्या जिद्दीला सलाम. सगळ्यात महत्वाचं, काय यश मिळणार नाही मग, काय यश नाही. सगळ्या मुलींनी असं धडपडायला पाहिजे, माझ्यावरती कुठेतरी विश्वास ठेवून येतात. चला दादा, तुम्ही कुठून आलाय? गडचिरोली आलाय. लास्ट आता बेळगावला भरतीला गेला. ओके. माझ्याकडे आला त्यावेळेला तुमची किती हाईट होती? 63.7. आता किती झाल्या? आता 64.7 सेंटीमीटर. म्हणजे किती वाढली? 1 सेंटीमीटर. किती किलोमीटर आलाय माझ्याकडे? 1400 मीटर. 1400 किलोमीटर आले. 1400 किलोमीटर आले. येताना असं बाबा रील्सच बघून मॅडम कॉल उचलत नाहीत, फोन उचलत नाहीत, नेमकं काय, का त्या जागेवर जायचं? मग असा कधी विचार आला नाही तुम्हाला? नाही, विचार तर आला की मॅडम तर कॉल न उचलत आहे, रिसिव्ह नाही करत आहे, फक्त रील्स बघून आम्ही यायचं कसं का, विश्वास कसा ठेवायचा तेवढ्या दूरून यायचं, असं पण विचार आले होते मनात. पण ट्राय करू, बघू, एकदा जाऊन बघू काय करायचंय. तर त्याच्यासाठी फर्स्ट टाइम आलं आणि खरंच रिझल्ट दिसला मला. रिझल्ट दिसला, हाईट वाढल्यासारखी वाटत. तुम्हाला ह्याच्यात फसवेगिरी, एक्स्ट्रा पैसे वगैरे असं काय विषय सापडला? साईड इफेक्ट झाला कुठला, काय त्रास वगैरे? तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवताय, त्या विश्वासाचं मी कधीही काय म्हणते तडा जाऊन देणार नाही. मुलं डोळ्यामध्ये कुठेतरी आशा, आकांक्षा ठेवून माझ्याकडे येतात. फक्त विश्वास या शब्दाखातीर. पुढच्या महिन्यामध्ये फक्त 3च पॉइंट आहेत, आरामात वाढते. पोलीस झाल्यावर विसरू नका. नाही विसरत नाही. मी तर आई बाबाला सांगितलं, मी जेव्हापर्यंत ताईकडे जाणार नाही तेव्हापर्यंत मी हाईट नाही मोजणार. मी मोजली बी नाही घरी. मग हाईट वाढली की नाही वाढली, डायरेक्ट इथंच येऊन मोजलंय. आई बाबा पण म्हणत होते की खरंच विश्वास असेल तुझं तर जा, आणि खरंच ताईवर विश्वास असेल म्हणून तुझं काहीतरी होईल भलं. मी काय म्हणतोय, सगळ्यात महत्वाची येणाऱ्या मुलांना, माझ्याकडे जे मुलं येतात ते देश सेवा, आर्मी भरती, पोलीस भरती, आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. माझ्याकडे हाईट वाढणारच आहे, नो प्रॉब्लेम. मी काय म्हणते, उदाहरणार्थ वाढू दे नाही तर नाही वाढू दे, ऍटलिस्ट प्रयत्न करताय, हे महत्वाचं आहे ना. आई वडिलांनी सपोर्ट करणं गरजेचं तितकंच महत्वाचं. आणि मागच्या टाइमला तुम्हाला म्हणजे आम्ही आलो तेव्हा, म्हणजे आम्ही जेवण वगैरे करून नव्हतो, डायरेक्ट आलो तेव्हा एक दिवस पूर्ण जे उपाशीच होतो. तर आम्हाला टाइम झाला इथं 4-5 वाजले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ट्रेन होती. तर म्हणजे भावाच्या याच्यानं नाही का 500 रुपये परत केली होती. फळं वगैरे काहीतरी खाऊन घ्या म्हणून. तेव्हाच वाटलं की काहीतरी आपल्या घरचं आहे, बरोबर, म्हणजे आपल्या घरच्यासारखी समजून घेतले, तेव्हाच म्हणायला लागलं. ठीक आहे बघा, येणारे तुम्ही सगळेजण माझ्या जवळचे. मी कोणालाही निराश, तुम्हाला माहिती आहे, मी कोणाला निराश ना केलं ना. हिला घरच्यांना बी सांगितलं का ताई कधीच कोणाला म्हणजे असं दूरवर करत नाही, सगळं आपल्या घरच्यांसारखं समजून घेते.